सर, आपण आज नाशिकमध्ये आलात आणि प्रेस घेतली, याबद्दलचं प्रयोजन काय होतं आपलं नाशिकमध्ये येण्याचं? बेसिक प्रयोजन असं होतं की नाशिकमध्ये खरात फाईल्स आणि बळी स्त्रियांचा या विषयावरचं एक व्याख्यान ठेवलेलं आहे. खरात प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचं जे शोषण झालेलं आहे त्याच्या मागची कारणमीमांसा आणि त्या मागच्या सगळ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवाव्या या उद्देशानं हे व्याख्यान ठेवलेलं आहे. त्या निमित्तानं मी इथे आलो. तुम्ही मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप केले की जादूटोण्याला ते खतपाणी घालतात, त्याबद्दल काय? डेफिनेटली मी हा आरोप केलेला आहे आणि त्या आरोपावर मी अतिशय ठाम आहे. त्याचं बेसिक कारण असं आहे की माझा तो पर्सनल अनुभव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष आपल्या कायद्याला 100% समर्थन दिलं होतं, जादूटोणाविरोधी कायदा. सगळ्याच पक्षांनी, उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यापासून सगळ्यांनीच याला समर्थन दिलं म्हणून हा कायदा झालेला आहे. या कायद्याच्या प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झाली होती महाराष्ट्र सरकारतर्फे. त्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम सुरू झालं होतं. त्या कमिटीचा मी सहअध्यक्ष आहे. कॅबिनेट मंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि त्यातलं निम्मे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेलं आहे. पोलिसांचं ट्रेनिंग सुद्धा अधिक मोठं काम झालेलं आहे. आणि त्यानंतर उरलेले पैसे जे राहिलेले होते, जे मला सरकारकडनं या कामाकरता वापरण्याकरता घ्यायचे होते, ते त्यांनी द्यायचं कबूल केलं होतं. मी त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारला होता की तुम्हाला हे शक्य होईल का काम करणं, कारण तुम्ही आता बीजेपीचे मुख्यमंत्री आहात. त्यावर ते म्हणाले नाही, आपल्याला हे काम उत्तम पद्धतीने करायचं आहे, मी तुम्हाला 10 कोटी उपलब्ध करून देतो आणि तुम्ही कामाला सुरुवात करा. आणि ते मुख्यमंत्री असताना पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर आणि प्रचार प्रसाराचं खूप काम झालेलं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी ते काम पूर्णतः थांबवलं. 3 वर्ष मी त्यांच्याकडे चक्रा मारत होतो. सारख्या मंत्रालयाच्या चक्रा मारायचं. त्यांचा सामाजिक न्यायमंत्री दाद देईना म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचो. ते मला आज करू, उद्या करू, परवा करू, करू करू असं करायचं. 3 वर्षानंतर मला त्यांच्याच जवळच्या लोकांनी सांगितलं की त्यांना काम करायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही उगाच आपला वेळ घालवू नका. आणि त्यानंतर मी माझ्या कामामध्ये परत भिडलो. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर हे काम सुरू झालं. पण कोविड सुरू होण्याच्या वेळेसच त्याच वेळेस काम सुरू होणार होतं आणि आल्यामुळे 2 वर्ष थांबलं. पण जे काही 6-5 महिने मिळाले त्या काळामध्ये काम झालं. पुन्हा सरकार बदलल्यानंतर काम थांबलं. अजितदादा पुन्हा इकडे आल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर पुन्हा त्या कामाला सुरुवात होईल असं वाटलं. पण वर्ष झालं तरी GR शेवटपर्यंत सचिवांनी काढला नाही अशी परिस्थिती आहे. जेव्हा की 22 कोटी रुपये या कामाकरता ऑलरेडी सँक्शन्ड आहे असं असतं. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या कामाचा प्रचार आणि प्रसार पहिला 2015चा भाग सोडला तर पूर्णतः थांबलेला आहे. ना या जादूटोण्या कायद्याच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, त्या माध्यमातून प्रबोधन केलं जातं. त्याच्या विरुद्ध ते बागेश्वर धाम सारख्या बाबाला घेऊन महाराष्ट्रभर येतात, लोकांच्या अंधश्रद्धा वाढवतात. बागेश्वर धाम लोकांना काय सांगतो, तुम्हाला जादूटोणा केलेला आहे, टोटका केलेला आहे, तुमचे प्रॉब्लेम तयार झालेले आहे, तुम्हाला अमुक रोग आहे, त्याच्यावरचा उपाय हे करा. म्हणजे आपले सगळे मेडिकल कॉलेजेस आणि आपले दवाखाने बंद करून टाकले पाहिजे, आपण बागेश्वर धामला सगळं दिलं पाहिजे. हे सगळं जाहीररित्या तो सांगतो. एवढंच नव्हे तर मला तुमच्या घरात काय ठेवलेलं ते मला कळतं, वेगवेगळ्या प्रकारची भीती घालतो, सगळ्या लोकांच्या अंधश्रद्धा वाढवतो. आणि त्याच्यावर त्यांनी नागपूरमध्ये येऊन कायद्यांचं उल्लंघन केलं, दोन्ही कायद्यांचं, जादूटोणाविरोधी कायद्याचंही उल्लंघन केलं आणि केंद्र सरकारचा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 आहे त्याचंही उल्लंघन केलं आणि तरीही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. मी स्वतः महाराष्ट्र सरकारच्या या कमिटीच्या लेटर हेडवर हे लेटर दिलेलं आहे आणि गुन्हे कसे लागू होतात त्याचे सगळे तपशील दिलेले आहेत. आणि तरी पोलीस खातं म्हणजे आम्ही अभ्यास केला आणि कायदे लागू होत नाही. बरं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं मी ट्रेनिंग केलेलं आहे या कायद्याचं, जादूटोणाविरोधी कायदा. म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण 48 कार्यक्रमांच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग करणाऱ्या माणसालाच कायदा कळत नाही असा त्याचा अर्थ होतो. या कायद्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला. प्रत्येक नेत्याला पक्षाच्या हा कायदा नीटपणे समजावून सांगितल्यानंतरच त्यांची संमती मिळाली आहे आणि एकमताने हा कायदा संमत झालेला आहे. ही एका बाजूची वस्तुस्थिती आणि दुसऱ्या बाजूने त्या कायद्याची राबवणूक करायची नाही. सिलेक्टेड लोकांवर ऍक्शन घ्यायच्या, सगळ्यांवर ऍक्शन घ्यायच्या नाही, आपल्या लोकांवर ऍक्शन घ्यायच्या नाही, उलट त्या लोकांना घेऊन गावगाव हिंडायचं. आता धीरेंद्र कृष्ण महाराजांनी कायद्यांचं उल्लंघन केल्यानंतर तो एकदा नागपुरात पळून गेला. त्यानंतर त्याला महाराष्ट्रभर बीजेपीवाल्यांनी घुमवलं. औरंगाबादचा कार्यक्रम तर एका केंद्रीय मंत्र्यांनी आयोजित केलेला.
मग याला तुम्ही काय म्हणणार? म्हणजे बीजेपी आणि सरकारमध्ये असलेले लोक हे लोकांच्या अंधश्रद्धा वाढवण्याचं काम करत आहेत. गेल्या 10-11 वर्षामध्ये त्यांनी सातत्याने अशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि म्हणून खरात सारख्या बाबाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर या स्त्रिया बळी पडलेल्या आहेत. जर जादूटोणा विरोधी कायद्याचं प्रचार प्रसाराचं काम इफेक्टिव्हली झालं असतं त्या 11 वर्षांमध्ये किंवा जे 9 वर्ष 10 वर्ष देवेंद्र फडणवीसांचे त्या काळामध्ये, तर कदाचित एवढ्या मोठ्या संख्येनं या स्त्रिया बळी पडल्या नसत्या. छुटपुट काही झालं असतं पण एवढं मोठं झालं नसतं. जादूटोणाविरोधी कायद्यामधल्या तरतुदीनुसार रुपाली चाकणकरांचा आणि सगळा हा संदर्भ बघता त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. बेसिकली रुपाली या कायद्यामधला हा कायदा अतिशय व्यापक आहे. जो प्रत्यक्ष गुन्हा करतो त्याला जे जे सहाय्य करतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तेही इक्वल कायद्याने गुन्हेगार ठरवलेले आहेत. म्हणजे ज्या कायद्याखाली याला अटक झाली अशोक खरात, त्या संदर्भातली एक बातमी एकाने प्रसिद्ध केली आणि त्या बातमीला अटकाव घालण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकर यांनी केला. या पद्धतीच्या बातम्या तुम्हीच वृत्तपत्रातल्या लोकांनी आणि प्रसिद्धी माध्यमातल्या लोकांनी दिलेल्या आहेत. ते जर खरं असेल तर रुपाली चाकणकर यांच्यावर 100% सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. कायद्यामध्येच ती तरतूद आहे. एवढंच नव्हे तर त्यांचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये जर याच माध्यमातून सगळा पैसा गोळा झाला असेल, जे कायद्याने गुन्हा आहे या पद्धतीच्या प्रक्रियेमधनं पैसा गोळा झाला असेल तर त्या ट्रस्ट मधले सगळेचे सगळे ट्रस्टी सुद्धा सहआरोपी होतात. एवढा हा कायदा व्यापक आहे. एकनाथ शिंदेचं पण नाव तुम्ही मगाशी घेतलं. त्यांच्या तेव्हा 2 गोष्टीमध्ये फरक आहे. तुम्ही सहाय्य करणं, प्रेरणा देणं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आणि तुम्ही व्हिक्टीम असता. जोपर्यंत एकनाथ शिंदे फक्त व्हिक्टीम आहे तसा आहे तोपर्यंत तुमची ऍक्शन कायद्याने नाही होऊ शकत. पण ज्या दिवशी ते सहआरोपी जेव्हा बनू शकतील, जेव्हा त्यांनी या कामामध्ये मदत केली, या कामामध्ये त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला, जसं रुपाली चाकणकरांनी केलं त्या पद्धतीने, असं ज्या दिवशी पुढे येईल किंवा या ट्रस्टमध्ये त्यांचा सहभाग आहे असं पुढे येईल त्या दिवशी ते सहआरोपी बनतात. पण व्हिक्टीमवर हा कायदा लागू होत नाही.